राज्यभरासह ठाण्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे। त्यासाठी विविध प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत असतात, लोकांमध्ये जनजागृती करत असतात। मात्र ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सिग्नलवरती ग्रीन झोन असे उभारण्यात आलेले बघू शकतो की ही ठराविक ठिकाणी जवळपास ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 10 असे ग्रीन झोन बसवण्यात आले, जेणेकरून लोकांना उन्हापासून रिलीफ मिळेल। बघू शकतो की या जे सिग्नल यंत्रणा आहे तिथं हे असे टेंट लावण्यात आलेले महानगरपालिकेच्या माध्यमातून। मात्र हे महानगरपालिकेचे लावलेले जे ते टेंडर जे लोकांचा फायद्यासाठी की नुकसानासाठी, कारण की ठाणेकरांचा पैसा हा वाया जातो का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय। कारण की ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार सुरू होतोय। कुठे कचरा असेल, कुठे काही असेल, मूलभूत योजनांवरती काम होत नाही, मात्र असा वायपट खर्च होत आहे का असा आरोप केला जातोय। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधवचे दादा, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 10 ठिकाणी असे ग्रीन झोन उभारण्यात आलेले आहेत, काय सांगताल? माझं मत आहे की तुम्ही ठाणे महानगरपालिकेने जे लावलेलं आहे तर तुम्ही बघाल तर पुढचा जो पॅच आहे, जिथे सिग्नलला लोक आहेत, तुम्ही जर कॅमेरा पाठी फिरवलात तर ही लोक उन्हात येतात। हां, आणि मागे त्यांनी ते केलेलं आहे। ह्याचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती? हा एक शेड उभा करायचा महिन्याचा खर्च 1.5 लाख रुपये। हां, असे 3 महिने ही शेड राहणार आहे, त्याची किंमत आहे 4.5 लाख रुपये एका शेडची। आता ठाणे महानगरपालिकेने जर याचं टेंडर काढलं असतं आणि कायमस्वरूपी बनवून घेतलं असतं हां, तर याचा खर्च हा 1.5 लाख रुपयाच्या वरती गेला नसता। मी महानगरपालिकेतले हे अधिकारी आणि नेते हे पैसे कुठे खावेत याची कमालाची शक्कल लढवतात। आणि त्यातली ही एक शक्कल आहे की यांनी हे जे टेंडर काढलेलं ह्याचं 4.5 लाख रुपये भाडं हे 3 महिन्याचं हे भरणार आहे। जर महानगरपालिकेने स्वतःचं टेंडर काढून हे बनवायला दिलं जर असतं ना, तर याचा खर्च हा 1.5 लाख रुपयाच्या वरती गेला नसता। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आहेत, त्यातली एक योजना आहे घरकुल योजना। घरकुल ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख, 2 लाख, 2.25 लाखामध्ये घरकुल योजनेत तुम्ही घर बांधायचं असतं। म्हणजे ग्रामीण भागामध्ये कायमस्वरूपी राहायचं घर हे 2-2.25 लाखात बनतं आणि ते 4-4.5 लाखात शेड बनवतात। म्हणजे भ्रष्टाचाराच्या जेवढ्या सीमा आहेत हे अधिकारी वर्ग हे करतात। खरं तर या 10 शेड उभा केला त्याचा जर अंदाजे खर्च जर तुम्ही ढोबळमानाने पकडला तर 50 लाखाच्या आसपास आहे। 50 लाखात अर्ध्या ठाण्याला आणि टोप्या वाटल्या असत्या हो। आणि एवढीच जनजागृती करायची आहे, एवढंच ऊन आहेच, मान्य हे करायचं काय हे नाही, ऊन आहेच। तुम्ही बॅनर लावले पाहिजे की पाण्याचा वापर जास्त करा, छत्रीचा वापर करा, टोपी घाला, दुपारच्या वेळेला तुम्ही बाहेर पडू नका। ह्या गोष्टी नाही केल्या, यात पैसे नाही आहेत। याची जनजागृती करताना बॅनर लावल्या त्यात काही खूप जास्त पैसे मिळत नाही, पण असे टेंडर काढून यांना खूप पैसे मिळतात। टेंडर तुम्ही छत बनवलात आनंदाची गोष्ट आहे, अनेकांना फायदाही होत असेल, पण यातून जो होणारा जो भ्रष्टाचार आहे तो मला लोकांसमोर आणायचा होता। म्हणजे घरकुल योजनेला किती तर 2 लाख रुपये जो कायमस्वरूपी घर बनणार आहे, आणि हा तात्पुरती वरती फक्त एक हिरवा कापड टाकलेला आहे, त्याला पैसे किती तर 4.5 लाख रुपये। आता अशा जर ह्याच्यातनं जर पैसे तुम्ही कमवणार असाल तर कधी आमचं धरण होणार, कधी आमच्याकडे कचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था होऊच शकत नाही। कारण हे अशा प्रकारे जर आम्हाला लुटत असतील तर कसले पैसे आणि कसले कसलं धरण आणि कसलं कचऱ्याचा कायमस्वरूपीचा प्रश्न मिटणार आहे? टेंडरमधून पैसे खाणं हाच नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा धंदा आहे। आणि त्या धंद्याचा एक हे आहे की 4.5 लाखाची शेड यांनी इथे आम्हाला उभारून दाखवलेली आहे, जी कॉन्ट्रॅक्टर जून महिन्यात काढून घेऊन जाईल। दादा, गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थावरती लोकप्रतिनिधी, त्यामुळे हे अधिकारी मनमानी करतायत का? लोकांचा, जनतेचा पैसा वाया घालवत आहेत का? नक्कीच, यांना जाब विचारायला कोण राहिलेलंच नाही आहे। त्याच्यामुळे जसा पैसा वापरता येईल, जशा आयडिया काढून पैसे वापरता येतील तसं आयडिया देतात। खरं तर यांची आणि इलॉन मस्कची अजून भेट झालेली नाही आहे, नाही तर हे संपूर्ण ठाण्याला छत टाकण्याचं टेंडर काढतील। यांचा काही भरोसा नाही आहे। टेंडर काढण्यासाठी हे कुठल्याही हद्दीला जातील। एखाद दिवशी अशी बातमी आली की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि एक नेता हा इलॉन मस्कच्या भेटीसाठी अमेरिकेला गेलाय, तर नवल मानायचं नाही, हे सूर्याला झाकायचं टेंडर असणार, एवढं नक्की। तर हा ठाणेकरांचा पैसा हा पाण्यात जातोय का असा प्रश्न निर्माण होतोय। ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या केल्या जात नाही, मात्र जनतेचा पैसा वाया घालवला जातोय, अशी टीका अविनाश जाधव यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।